Hello students, welcome to this fifth video of microwave and radar. Today we will see some derivations of velocities and wavelengths of a electromagnetic wave which is traveling through the waveguide. So let us start. We will see first phase velocity and group velocity. Any electromagnetic wave has following velocities when propagating inside waveguide. म्हणजे जेव्हा कुठलीही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही वेव्हगाईडच्या थ्रू आपण सेंड करतो, वेव्हगाईडच्या आतून सेंड करतो, तेव्हा त्याच्याशी असोसिएटेड ह्या वेलॉसिटीज असतात. त्यातली फर्स्ट बघा, द वेलॉसिटी विथ विच इट प्रपोगेट्स ऑर ट्रॅव्हल्स इज कॉल्ड ॲज ग्रुप वेलॉसिटी. ज्या वेलॉसिटीनं वेव्ह ट्रॅव्हल करत पुढे पुढे सरकत जातीये त्या वेलॉसिटीला म्हणतात ग्रुप वेलॉसिटी. याला ग्रुप वेलॉसिटी म्हणायचं कारण असं की एकच रे ट्रॅव्हल करतो त्याप्रमाणे एकच वेव्ह ट्रॅव्हल करत जात नाही, तर ती पूर्ण वेव्ह फ्रंट असते. वेव्ह फ्रंट याचा अर्थ ग्रुप ऑफ वेव्हज. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्या शांत पाण्याच्या पृष्ठभागावरती जर वरून दगड टाकला, तुम्ही व्हिज्युअलाइज करताना एखादं शांत पाण्याचं सरोवर डोळ्यासमोर आणू शकता. वेन यू ड्रॉप अ स्टोन इन दॅट लेक, व्हॉट हॅपन्स? मल्टिपल वेव्ह फ्रंट्स आर जनरेटेड इन ऑल द डायरेक्शन्स. म्हणजे जेव्हा तो दगड पाण्यात पडतो वरून, तेव्हा सगळ्या बाजूनी गोल सर्कल्स तयार होतात पाण्याची, आणि त्या सगळ्या लाटा ज्या आहेत किंवा पाणी जे वेव्हमध्ये ट्रॅव्हल होतं आणि ते सगळ्या डायरेक्शननी पुढे सरकत जातं, तेव्हा एकच सर्कल तयार होत नाही, तर मल्टिपल सर्कल्स तयार होतात, राईट? सो इट इज अ ग्रुप ऑफ वेव्स. Similarly, when wave travels inside the waveguide, it is wave front. Hence, its velocity with which it travels is known as group velocity. Okay. See the second velocity here. The velocity with which the wave changes its phase is called as phase velocity, VP. म्हणजे ती वेव्ह ट्रॅव्हल करत असताना त्या वेव्हची स्वतःची जी वेलॉसिटी असेल, फेज चेंज करायची, म्हणजे आपण दुसऱ्या शब्दात असं म्हणू शकतो की त्या वेव्हची पर्टिक्युलर वेव्हची फ्रिक्वेन्सी जी असणार आहे, सपोज 3 GHz वेव्ह ट्रॅव्हल करते, तर त्या 3 GHz ही त्याची वेव्हलेंथ झाली किंवा फ्रिक्वेन्सी झाली, राईट? सो त्या पर्टिक्युलर वेव्हची फेज चेंज करायची वेलॉसिटी म्हणजेच फेज वेलॉसिटी. And see the third, the velocity in perpendicular direction to the direction of propagation is called as Vn. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये वेव्ह ट्रॅव्हल करते त्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल राईट अँगल्समध्ये असणाऱ्या डायरेक्शनमधल्या वेलॉसिटीला म्हणतात Vn, म्हणजे नॉर्मल डायरेक्शनमधली वेलॉसिटी. Now we will derive the formulae. See here, ह्या डायग्राममध्ये VC जो दिसतोय हा VC म्हणजे काय? स्पीड ऑफ लाईट, वेलॉसिटी ऑफ लाईट ट्रॅव्हलिंग थ्रू द स्पेस. वेलॉसिटी ऑफ लाईट ही कॉन्स्टंट असते 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंड. जर सेंटीमीटर्समध्ये काढलं तर 3 × 10⁻10 सेंटीमीटर्स पर सेकंड. त्याच स्पीडनं ही वेव्ह ट्रॅव्हल करत जाते, राईट? जेव्हा ती अशी मल्टिपल रिफ्लेक्शन्सनी ट्रॅव्हल करत जाईल, सो हा झाला त्याचा रिझल्टंट वेक्टर. त्याला या डायरेक्शनमध्ये जर ती ट्रॅव्हल करत चालली असेल तर याच डायरेक्शनला पॅरलल असणारी वेलॉसिटी झाली ग्रुप वेलॉसिटी, आणि या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असणारी वेलॉसिटी झाली Vn, म्हणजे नॉर्मल वेलॉसिटी. आता हा जो अँगल आहे थीटा, हा कुठला अँगल आहे? जेव्हा ही वेव्ह धडकते वेव्हगाईडच्या सरफेसला आणि परत मल्टिपल रिफ्लेक्शन्सनी पुढे जाते, तेव्हा नॉर्मल बरोबर झालेला हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन किंवा अँगल ऑफ इन्सिडन्स जे सेमच असतात. इकडनं वेव्ह आली की अँगल ऑफ इन्सिडन्स थीटा. सिमिलरली इथे स्ट्राईक झाली, तिथनं परत पुढे गेली, सो इथे सुद्धा हा जो अँगल तयार होतो दॅट इज थीटा. सो दिस थीटा इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन ऑर अँगल ऑफ इन्सिडन्स. सी हिअर साइन थीटा. साइन थीटाचा फॉर्म्युला काय असतो? ऑपोजिट साईड ऑफ द अँगल डिवायडेड बाय हायपोटेन्युस, म्हणजे त्या अँगलच्या समोरची बाजू डिवायडेड बाय त्या ट्रायंगलचा कर्ण किंवा हायपोटेन्युस. सी हिअर, ह्याची ऑपोजिट बाजू कुठली आहे? ही ऑपोजिट बाजू आहे या अँगलची ऑपोजिट बाजू, विच इज सेम ॲज VG. ही आणि ही सेम आहे, करेक्ट? सो वी गेट फॉर्म्युला ॲज VG डिवायडेड बाय hypotenuse is VC.
म्हणजे कर्ण कुठला आहे ह्या ट्रायंगलचा, हा VC आहे. सो वी गेट साइन थीटा इज इक्वल टू VG अपॉन VC. आता आपण VG हे इक्वेशन रिअरेंज करतोय. हा VC डिवायडेड आहे, इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यावरती तो मल्टिप्लाय करतो. सो वी गेट VG इज इक्वल टू VC इंटू साइन थीटा, राईट. सिमिलरली सी कॉस थीटा. कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस, म्हणजे या अँगलची लगतची साईड, जवळची साईड डिवायडेड बाय कर्ण, हायपोटेन्यूस. सो इक्वेशन काय आलं, या अँगलची शेजारची साईड आहे VN डिवायडेड बाय हायपोटेन्यूस आहे VC. सो फॉर्म्युला इज VN अपॉन VC. रिअरेंज केल्यानंतर हा VC जो इथे डिवाइड करतोय, इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यावर मल्टिप्लाय करतो. सो वी गेट VN इज इक्वल टू VC इंटू कॉस थीटा. So we have derived two formulae here for VG and VC. Sorry, VG and VN. Now we will derive formulae for wave lengths. परत बघा इकडे आपण जी वेव्ह गाईड काढली होती ज्याच्यामध्ये वेव्ह पण ट्रॅव्हल करत चालली आहे मल्टिपल रिफ्लेक्शन्सनी, राईट. इथून वेव्ह आली, स्ट्राईक केलं, पुढे गेली. सिमिलरली इथं वेव्ह आली, स्ट्राईक केलं, पुढे गेलं, आली, स्ट्राईक केलं, पुढे गेलं. हा ग्रुप आहे म्हणून ह्या फुल ग्रुपला काय म्हणतात, वेव्ह फ्रंट. नाव सी हिअर, हे जे डॉटेड आहेत ते आपण क्रेस्ट्स दाखवलेत, म्हणजे हाय इंटेन्सिटी असलेले पॉईंट्स. या दोन मधला डिफरन्स किती असणार आहे, एक वेव्ह गाईडच्या वेव्हलेंथ एवढा. दोन सेम इंटेन्सिटीचे पॉईंट्स हे लॅम्बडा एवढ्या डिस्टन्सनी डिवाइड केलेले असतील किंवा सेपरेट झालेले असतील. सो ह्या दोन्हीमधला डिफरन्स आहे लॅम्बडा, म्हणजे वेव्हलेंथ. या डायरेक्शनमधनं अशी स्ट्राईक करून वेव्ह पुढे चालली आहे, तर ही झाली वेव्ह प्रोपगेशनची डायरेक्शन. सो या डायरेक्शनमधली वेव्हलेंथ आहे ती आहे लॅम्बडा P. ओके. आणि या डायरेक्शनला परपेंडिक्युलर हा आहे लॅम्बडा N, म्हणजे नॉर्मल कॉम्पोनंट. हा झाला पॅरलल कॉम्पोनंट, हा झाला नॉर्मल कॉम्पोनंट. सी हिअर, आता हा जो अँगल आहे हा या डायरेक्शनला ही नॉर्मल आहे, त्याच्याबरोबर झालेला हा अँगल आहे थीटा, अँगल ऑफ इन्सिडन्स. सो हा अँगल आहे थीटा. आणि बघा आता हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे ह्याच्यामध्ये, आणि हा पण एक राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट. इथे 90 डिग्रीजचा अँगल तयार झाला आहे, त्यातला हा झाला थीटा. सो हा झाला 90 मायनस थीटा. सिमिलरली आपण राईट अँगल ट्रायंगल आहे, हा जर का 90 मायनस थीटा आहे, हा 90 आहे, तर हा थीटाच असतो, कारण का तिन्ही अँगलची बेरीज ही 180 असते. ओके. सो आपल्याला इथे दोन ट्रायंगल मिळालेत. हा एक ट्रायंगल ज्यातला हा अँगल झाला आहे थीटा, आणि हा एक ट्रायंगल मिळाला आहे हा ज्याच्यामध्ये हा अँगल आहे थीटा. ओके. सो वी विल सॉल्व साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. मग आताच फॉर्म्युला, साइन थीटा इज ऑपोजिट साइड म्हणजे अँगलच्या समोरची बाजू डिवायडेड बाय हायपोटेन्यूस म्हणजे कर्ण. व्हॉट वी गेट इक्वेशन ॲज लॅम्बडा अपॉन लॅम्बडा P. ह्या थीटा अँगलच्या समोरची बाजू आहे ही लॅम्बडा डिवायडेड बाय हा कर्ण लॅम्बडा P. रिअरेंज केल्यानंतर लॅम्बडा Pची व्हॅल्यू काय आली, लॅम्बडा P इकडे डिवाइड करतोय, सो इकडे तो न्यूमरेटरला जातो, आणि साइन थीटा न्यूमरेटरला होता तो इकडे डिनोमिनेटरला आला. आपल्याला इक्वेशन मिळालं लॅम्बडा P इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन साइन थीटा, दिस इक्वेशन. नाव सी कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेन्यूस. आता आपण हा अँगल कन्सिडर करतोय, ह्याची ॲडजसंट साईड कुठली आहे, ही, आणि हायपोटेन्यूस कुठला आहे, हा. सो इक्वेशन काय मिळालं, लॅम्बडा डिवायडेड बाय लॅम्बडा N. रिअरेंज केल्यानंतर लॅम्बडा N इकडे न्यूमरेटरला जाणार, इकडचा कॉस थीटा डिनोमिनेटरला जाणार. इक्वेशन काय मिळालं, लॅम्बडा N इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन कॉस थीटा. सो आपण अजून दोन इक्वेशन्स डिराईव्ह केली, लॅम्बडा P अँड लॅम्बडा N. जी इक्वेशन्स आपण डिराईव्ह केली त्या सगळ्याला मी इथे समराइज केलेलं आहे. लॅम्बडा P इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन साइन थीटा, लॅम्बडा N इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन कॉस थीटा, VG इज इक्वल टू VC साइन थीटा, जे आपण याच्या आधीच्या स्लाइडमध्ये डिराईव्ह केलेलं होतं, आणि VN इज इक्वल टू VC कॉस थीटा, वेअर VC इज स्पीड ऑफ लाईट विच इज इक्वल टू 3 × 10⁸ meters per second,
हे आहे मीटर्समध्ये. सेंटीमीटरमध्ये केला तर 3 × 10⁻10 सेंटीमीटर्स पर सेकंड. नाव वी ऑल्सो नो वन रिलेशन. फिजिक्समध्ये आपण हे रिलेशन बघितलं आहे. दिस C इज इक्वल टू F लॅम्बडा. स्पीड ऑफ लाईट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. आणि हा कॉन्स्टंट असतो विच इज इक्वल टू अगेन स्पीड ऑफ लाईट. हे रिलेशन युनिव्हर्सल आहे. फ्री स्पेससाठी सुद्धा हे फॉलो होतं. ओके, सो VP इज इक्वल टू F इंटू लॅम्बडा पी. राईट, ज्या पॅरलल डायरेक्शनमध्ये आपण व्हेलॉसिटी बघणार आहे, फेज व्हेलॉसिटी, विच विल बी इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ इन दॅट सेम डायरेक्शन. आता लॅम्बडा पीची व्हॅल्यू जी आपल्याला इथे डिराईव्ह केलेली होती ती आपण इकडे सबस्टिट्यूट केली. काय आलं इक्वेशन? F इंटू हे इक्वेशन लॅम्बडा अपॉन साइन थिटा. पण F लॅम्बडा इक्वल टू काय आहे? F लॅम्बडा इक्वल टू आहे VC म्हणजे स्पीड ऑफ लाईट, वेलॉसिटी ऑफ लाईट. राईट, सो आपण त्याला रिप्लेस केलं VCने, डिवायडेड बाय साइन थिटा तसाच राहिला. आपल्याला अजून एक इक्वेशन मिळालं जे आहे VP म्हणजे वेलॉसिटी ऑफ वेव्ह विथ विच इट चेंजेस इट्स फेज. So it is equal to VC upon sin theta. So all these equations you have to remember. तुम्ही ही सगळी इक्वेशन्स बाय हार्ट पाठ करू शकता, कारण ह्याच्यावरती प्रॉब्लेम्स प्रत्येक पेपरमध्ये विचारले जातात. डेरिव्हेशन फार क्वचित विचारलं जातं की हा फॉर्म्युला कसा आला डिराईव्ह करा, असं शक्यतो विचारला जात नाही. पण याच्यावरचे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युले यूज करून प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे असतात. ओके, सो I'm sorry. So you need to learn all this formulae. Now we will derive derivation for cutoff wavelength. Cutoff wavelength साठी आपल्याला परत एकदा हा फॉर्म्युला रिकलेक्ट करायचा आहे की विड्थ असते रेक्टँग्युलर वेव्हगाईडची विड्थ, त्याला आपण A असं नाव दिलं आहे. सपोज ही रेक्टँग्युलर वेव्हगाईड आहे, तर ही जी त्याची विड्थ आहे त्याला आपण म्हणणार आहोत A. या एचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. इट शुड बी इंटिजर मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, इजंट इट? राईट, हेच रिलेशन इथे यूज केलेलं आहे आपण. A इज इक्वल टू M लॅम्बडा N बाय 2. लॅम्बडा N का आला? कारण का ज्या डायरेक्शनमध्ये वेव्ह ट्रॅव्हल करते त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये ही A आहे, म्हणून लॅम्बडा N बाय 2. वेअर A इज वॉट? डिस्टन्स बिटवीन पॅरलल वॉल्स. पॅरलल प्लेन वेव्हगाईड असं पण रेक्टँग्युलर वेव्हगाईडला म्हणतात, कारण त्यातली जी दोन प्लेन्स असतात समोरासमोर ती पॅरलली ट्रॅव्हल करतात. सी हिअर, ही समोरासमोरची दोन प्लेन्स आहेत, ही पॅरलल आहेत. ह्या दोन वॉल्समध्येच धडकत 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 वेव्ह पुढे जाणार आहे, आणि हे जे राहिलेले दोन एजेस आहेत किंवा राहिलेले जे दोन प्लेन्स आहेत ते या दोघांना सपोर्ट करण्यासाठी असतात. ठीक आहे, so it is the distance between parallel walls. Then lambda n is the wavelength in direction normal to both walls. म्हणजे ह्या समोरासमोरच्या दोन वॉल्सला परपेंडिक्युलर डायरेक्शन आहे ही, त्याच डायरेक्शनमध्ये लॅम्बडा n आहे. आणि m काय आहे? नंबर ऑफ हाफ वेवलेंथ्स ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी टू बी एस्टॅब्लिश्ड विदिन द वॉल्स. ओके, सो आता या इक्वेशनमध्ये लॅम्बडा एनची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे. लॅम्बडा एनची व्हॅल्यू आपण डिराईव्ह केली होती, राईट, विच इज इक्वल टू, सी हिअर, लॅम्बडा एन इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन कॉस थिटा. सबस्टिट्यूट इट हिअर. व्हॉट वी गेट? एम इंटू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 कॉस थिटा. या इक्वेशनमध्ये, फर्स्ट इक्वेशनमध्ये आपण इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली लॅम्बडा एनची. सो आपल्याला काय मिळालं आन्सर? कॉस थिटा इज इक्वल टू, आता हा कॉस थिटा इकडे गेला न्यूमरेटरमध्ये, ए आला खाली. सो कॉस थिटा इज इक्वल टू एम लॅम्बडा अपॉन 2a. ही आत्ता मिळालेली कॉस थिटाची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहे लॅम्बडा पीच्या इक्वेशनमध्ये.
लॅमडा पीचं इक्वेशन आहे लॅमडा अपॉन साइन थिटा. साइन थिटाला आपण रिप्लेस करू शकतो स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, बिकॉज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. म्हणून साइन थिटाला आपण ह्यानं रिप्लेस केलं. इथे कॉस स्क्वेअरच्या जागी कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी ह्याचा स्क्वेअर टाकला. सो इक्वेशन काय आलं आता, लॅमडा पी इज इक्वल टू लॅमडा अपॉन 1 मायनस एम लॅमडा अपॉन 2a चा स्क्वेअर. हा पण खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, त्याच्यावरती प्रॉब्लेम्स विचारले जातात. नाव वी विल सी व्हॉट इज डॉमिनंट मोड. डॉमिनंट मोड हा एखाद्या वेव्हगाईडचा नॅचरल मोड ऑफ ऑपरेशन असतो. जी लोएस्ट फ्रिक्वेन्सी त्या वेव्हगाईडमधून ट्रॅव्हल करू शकते त्याला नॅचरल मोड म्हणतात. सो इट इज द मोड हॅविंग लोएस्ट पॉसिबल फ्रिक्वेन्सी दॅट कॅन प्रपोगेट इन गिवन वेव्हगाईड. दिलेल्या वेव्हगाईडसाठी डॉमिनंट मोड हा नेहमी कॉन्स्टंट राहतो. वेव्हगाईडची डायमेन्शन बदलली तरच तो डॉमिनंट मोड बदलतो. डायमेन्शन म्हणजे काय, आपण एखादी वेव्हगाईड प्रिपेअर करतो तेव्हा त्याची विड्थ सेम राहते. हॉलो मेटॅलिक पाईप तयार केल्यानंतर त्याची विड्थ नाही बदलता येणार, राईट. सो एखाद्या मॅन्युफॅक्चर्ड असलेल्या वेव्हगाईडसाठी त्याचा मोड हा कॉन्स्टंट राहतो. जर त्याची विड्थ बदलली तरच त्याचा डॉमिनंट मोड बदलतो, अदरवाईज कॉन्स्टंट राहतो. सी हिअर इन दिस डायग्राम आय हॅव शोन 3 मोड्स, TE10, TE20 अँड TE30. तुमच्या लक्षात येईल की पहिल्या डायग्राममध्ये एक हाफ वेव्हलेंथ आहे, दुसऱ्यामध्ये 2 हाफ वेव्हलेंथ्स आहेत, तिसऱ्यामध्ये 3 हाफ वेव्हलेंथ्स आहेत. यातला लोएस्ट कुठला आहे, लोएस्ट फ्रिक्वेन्सी कुठली आहे, सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी कुठली आहे, ही सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी. इथे फ्रिक्वेन्सी वाढली, इथे फ्रिक्वेन्सी वाढली. सो TE10 मध्ये इलेक्ट्रिक फील्ड हे परपेंडिक्युलर आहे, हे फील्ड या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे. आणि किती हाफ वेव्हलेंथ्स अलॉंग ए आहेत, एक हाफ वेव्हलेंथ अलॉंग ए आहे. किती हाफ वेव्हलेंथ्स अलॉंग बी, 0. या डायरेक्शनमध्ये कुठलीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नाही आहे. सो हा मोड झाला TE10. So for rectangular waveguide, dominant mode is TE10. I hope it is clear to you. So this is today's assignment. हा problem तुम्हाला solve करायचा आहे. A wave is propagated in parallel plane waveguide with frequency 6 GHz. ही 6 GHz तुम्हाला frequency दिली आहे. तुम्ही C is equal to F lambda हे यूज करून लॅम्बडा म्हणजेच त्याची फ्री स्पेस वेव्हलेंथ काढू शकता. प्लेन सेपरेशन दिले 3 सेंटीमीटर्स म्हणजे A दिलाय तुम्हाला. फाइंड कट ऑफ वेव्हलेंथ. कट ऑफ वेव्हलेंथ काढायचा आहे आणि वेव्हलेंथ इन वेव्हगाईड फॉर डॉमिनंट मोड म्हणजे तुम्हाला लॅम्बडा पी काढायचा आहे, लॅम्बडा 0 काढायचा आहे आणि तुम्हाला काढायचे करस्पॉन्डिंग ग्रुप आणि फेज व्हेलॉसिटी म्हणजे VP आणि VG काढायची डॉमिनंट मोडसाठी. डॉमिनंट मोड फक्त मेन्शन केलं आहे, कुठला डॉमिनंट मोड दिलेला नाही आहे. सो इथे हा ट्रिकी क्वेश्चन आहे, तुम्हाला फाइंड आउट करायचं की डॉमिनंट मोड कुठला आहे. हे कसं करणार, डॉमिनंट मोड कुठला आहे त्याच्यासाठी तुम्हाला हिंट दिली आहे. पॅरलल प्लेन वेव्हगाईड म्हणजेच रेक्टँग्युलर वेव्हगाईड आहे. रेक्टँग्युलरचा डॉमिनंट मोड कुठला आहे आपण आत्ताच बघितला, इट इज TE10 मोड. सो TE10 मध्ये तुम्हाला M आणि Nच्या व्हॅल्यूज कळाल्या. Mची व्हॅल्यू आली 1, Nची व्हॅल्यू आली 0. सो हा सगळा डेटा यूज करून तुम्हाला दिलेल्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूशन करून याची आन्सर्स काढायचे आहेत. हा प्रॉब्लेम सॉल्व करा नोटबुकमध्ये आणि कुठेही याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं कारण नाही आहे. सगळं डेटा दिलेला आहे तुमच्याकडे. स्पीड ऑफ लाईट तुम्हाला माहिती आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. सो लॅम्बडा निघू शकतो. लॅम्बडा 0 इज इक्वल टू 2a/m तो निघू शकतो. त्याच्यानंतर 2a/m गेल्यानंतर लॅम्बडा 0 आला, लॅम्बडा आला. सो तुम्ही बाकीचे सगळे फॉर्म्युले यूज करून हे सगळं डिराईव्ह करू शकता. ठीक आहे. सो सॉल्व दिस प्रॉब्लेम अँड इफ यू हॅव एनी डाऊट you can ask me. Thank you for listening. We stop here.